महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। 28 ऑगस्ट रोजी बामणी बुजुर्ग ग्रामपंचायत प्रांगणात झालेल्या ग्रामसभेत गावातील देशी वैद्य अवैध दारूबंदी करण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सरपंच कमलाबाई, ग्रामपंचायत अधिकारी शेळके आणि उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। पाहुयात दारूबंदीवर ग्रामस्थांची प्रतिक्रिया। सुनीता ज्ञानेश्वर देशमुख। कोणकोणत्या समस्या सोडविण्यात आल्या गावात? आज दारूबंदी विषयी एक विषय घेतलेला होता, त्याच्यावर बहुमत झालेलं आहे आणि घरकुल योजनेसाठी जे फाईल तयार झाले आहेत त्याच्याविषयी सरनी सांगितल्याप्रमाणे विषय सोडवण्यात आले। महिलेच्या कोणत्या समस्या सोडविल्या? महिलाचं समस्या दारूसाठीच होती। दुसरी समस्या अजून काही? दुसरी समस्या अशी कोणती नाही, पण दारूसाठी महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आहे का गावामध्ये? हो आहे। सार्वजनिक नाही, घर समस्या नाही कधी? आता सार्वजनिक नसताना घरोघरी दिलेलं नाही, आहे। आता रस्त्याला ज्यावेळेस निघालं तर घर जावंच तर रस्त्यामध्ये जर कोणाला शौचालय जायचं असं ग्रामपंचायतकडून पाहिजे का नाही पाहिजे? हो पाहिजे। अजून काही समस्या आहे का गावामध्ये तुम्हाला वाटते चांगली व्हावी? हो आहेत ना। कोणती? शाळेचे शिक्षक नाही आहेत, 10वी पर्यंत इयत्ता 10वी आहे, पण शिक्षक तिथं नाही आहेत। किती शिक्षक नाही तिथं? इथं 4 ते 5 शिक्षक असतात सर्व वर्गासाठी। मग आपण ग्रामसभेकडून पाठपुरावा केला का याच्यात? केला होता ना याच्या अगोदर। कधी? मागच्या वर्षी केला होता, पण काही मग यावर्षी केलं नाही, यावर्षी नाही। किती शिक्षक रिक्त येतात? 6 जागा रिक्त आहेत। 6। एकूण पदं किती तिथं? 10वी असल्यामुळे 10 तरी पद आहेत, 10। पण कमीत कमी मी सतीशप्पा गंगाधरप्पा बर्डे। हां, आज दिनांक 28/8/2025 रोजी शासनाच्या निर्देशानुसार ग्रामसभा आयोजित केली आहे। सदरील ग्रामसभेतील विषय मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबविण्यासाठी माहिती देणे, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुलांचे पूर्ण करण्याबाबत, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वार्षिक कृती आराखडा तयार करणे, वैयक्तिक व सार्वजनिक कामाची निवड करणे, पंचायत विकास सूचक पोर्टल माहितीबाबत, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत, सर ते वाचून नाही तुम्ही? अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळचे येणारे विषय। कोण आहे अध्यक्ष? सरपंच। तुम्ही कोण आहे? मी प्रतिनिधी, सरपंच प्रतिनिधी। सरपंच प्रतिनिधी। त्यांना बोलता येत नाही का? त्याची तब्येत बरोबर नाही। तब्येत बरोबर? हां, कारभार कोण पाहते? सरपंच बघतात। सरपंच पाहते। काय काय मुद्दे घेतले आज? आजची विषय सूची अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळचा विषय आला होता गावातील दारूबंदीबाबत, हां, गावातील दारू बंद करण्याबाबत। तर गावातील दारूबंदीचा विषय सदरील ग्रामसभेत एकमतानं बहुमतानं, आजच्या ग्रामसभेत दारूबंदीचा विषय झालेला आहे। सदरील ग्रामसभेत बहुमताने हा विषय पास झालेला आहे, एकमताने विषय ठराव पास झालेला आहे। अच्छा, हो। बरं, यापूर्वी ग्रामसभेकडून संमती देण्यात आलेली होती, ती खरी होती का? हो, मागील ग्रामपंचायतनं एनओसी दिली होती। हो। त्याच्यामध्ये काही बोगस हस्ताक्षर वगैरे असल्याचा आरोप केला जात होता। नाही, मागील ग्रामसभेनं एनओसी दिलेली होती। हो। मग आता मागील काही दिवसापासून तुमच्या गावातील अनेक महिलांनी तहसीलदार, जिल्हा अधिकारी यांच्याकडे पण पाठपुरावा केला, परंतु आतापर्यंत त्याच्यावर काही निर्णय नाही झाला। नाही, सदरील विभागानं अर्ज निकाली काढला होता, त्याच्यात 547 लोकांना सह्या केल्या त्या। त्यामध्ये लोकांचं संबंधित दारूबंदी विभागाचं म्हणणं आलं की काही लोकांची सह्या जुळल्या नाहीत, काही लोकांची मतदान यादीत नावं नाहीत, त्यानुसार अर्ज हा निकाली काढण्यात आला होता। अच्छा, मग आता डबल होणार का ते मतदान त्याचं? हा, संबंधित विभागाला आम्ही हा ठराव पुन्हा पाठवणार। पुन्हा निवडणूक होणार त्याची? हा, पुन्हा संबंधित विभागात त्याची चौकशी करून अंती निर्णय घेताल त्याच्यावर काय घ्यायचं होतं। बरं, नेमकं कारण काय गावामध्ये दारूबंदी करण्याचं? गावबंदी, लहान मुले दारू प्यायली तर एक तिथं सामाजिक मंदिर आहे एक देवीचं, तिथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा व्हायला आहे, रहदारीचा रस्ता आहे, त्याच्यामुळं
सगळ्याच गावातील महिलाचं व गावातील पुरुषाचं म्हणणं आहे की दुकान बंद करावं. बरं, आता कोणकोणते विकासाचे मुद्दे घेण्यात आले तर विकासाचे मुद्दे तुम्हाला सांगितले ना आताच. याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त गावातील ग्रामसभेमध्ये जे रेग्युलर विषय आहेत तेच सांगितले. गावामध्ये रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. याला जबाबदार कोण आहे? गावातील रस्त्याची दुरावस्था मिशन जलजीवनचं काम झाले त्या गेल्या वर्षी उन्हाळ्यात. त्या जलजीवनच्या कामामुळं बरेच रस्ते खोदण्यात आले तर त्याच्यामुळं गावातील काय कुठं पाणी साचले. गावामध्ये फ्लायओव्हर ब्रिजचं जे काम झालं त्याच्यामध्ये खूप अनियमितता आणि बोगस काम झाला असा आरोप आहे ग्रामस्थांचा. त्याची चौकशी झाली ना. झाली. हां, चौकशी झाली. चौकशी अहवाल दिला आहे. अच्छा. हो. इतर कोणती काम असं तुमच्या कार्यकाळात झालं जे उल्लेखनीय आहे? उल्लेखनीय आमच्या काळात जलजीवनचं काम झालं आहे. ग्रामपंचायतचे 15 व्यक्ती आयोगाचे कामं झाले इथं. जनसुविधेचे कामं झाले इथं. 25-15ची कामं झाली इथं. रस्ते नाल्या बरेच कामं झाली इथं. महिलेच्या बाबत कोणती योजना वगैरे लागू करण्यात आली? महिलेच्या समस्या कोणत्या सोडविण्यात आल्या? महिलेच्या समस्यावर ग्रामपंचायतीनं जी लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जनजागृती करून महिलेला शासनाच्या जे विविध योजनेची माहिती दिली आहे. आताच काही आम्हाला ग्रामस्थ महिला भेटल्या, त्यांचा असा आरोप आहे की त्यांची 6 महिन्यापासून महिलेचं जे मानधन येते तो बंद झालं. त्यावर सरपंच या नात्याने त्या खाजगी महिला आहेत, ते ग्रामपंचायतचे नियुक्त महिला नाहीत. नाही, त्या लाडक्या बहिणीच्या होत्या ना, त्यांच्या काही त्यांचं ते शासनानं नवीन जी आर काढला की एका कुटुंबात एकाच महिलेला लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ भेटेल. अच्छा. सर्वांना लाभ भेटणार नाही. त्यानुसार काही काही महिलांच्या पगारी बंद झाले. आता तुमच्या दलित समाजाची जी वस्ती आहे त्या ठिकाणी बालवाडी देण्यात यावी अशी त्यांची मागणी. आता बालवाडीचा कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर गावातील लोकांनी तक्रार केली. तक्रार करून ते निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळं ते काम बंद केलं आणि ते काम बंद असल्यामुळं 15 व्यक्ती आयोगातून आम्ही शासनाला विनंती केली होती. पंचायत समितीला फंड टाकला होता आम्ही ग्रामपंचायततर्फे की 15 व्यक्ती आयोगातून बालवाडीची दुरुस्ती करण्यात यावं म्हणून. पण ते पंचायत समितीनं आम्हाला परवानगी दिली नाही तशी. कोणती बालवाडी म्हणता आपण? दलित वस्तीमध्ये बालवाडी नाही. बालवाड्या दोन्ही एकाच जागी केल्या. आमच्या गावात 2